तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. जगण्याचा छंद शेवटपर्यंत जोपासला गेला तर आयुष्याच्या पानांचा प्रत्येक रंग सुंदर दिसू लागतो. आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. शोधण्यात गेलं सारं आयुष्य, आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेलं ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं. पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांचे आभार माना, कारण त्यांच्यामुळेच आपण मानसिकदृष्ट्या अधिक बळकट झालो. ज्यांनी आपल्याला फसवले त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण त्यांनी आपल्याला शहाणपण शिकवले. ज्यांनी आपल्याला नकार दिला त्यांना धन्यवाद द्या, कारण त्यांच्या नकारामुळेच आपल्यात लढण्याची जिद्द निर्माण झाली. ज्यांनी आपल्याला सोडून दिले त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवा, कारण त्यांच्यामुळेच आपण स्वावलंबी बनण्याची प्रेरणा घेतली. तुमच्यावर टीका करणाऱ्यांचे आभार माना, कारण तेच तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी मदत करतात. तुमचे पाय मागे खेचणाऱ्यांचे कौतुक करा, कारण ते तुमच्या पायात बळ निर्माण करतात. जे तुम्हाला कमी लेखतात त्यांचेही आभार माना, कारण ते तुम्हाला तुमच्या त्रुटी दाखवून देतात. शेवटी जे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात, ताकद देतात, त्यांचे आभार मानणे महत्त्वाचे आहे. सहकार्य आणि चांगले कर्म आवाज न करता केले तर त्यातून घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय व अनुकरणीय असते. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवत असतो. प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं, कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवत नाही. कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते.